नमस्कार मंडळी, मी साईश पवार आणि देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप दिवसानंतर मनापासून स्वागत. कारण भरपूर दिवस ब्लॉग न आले, कारण इतर दुसऱ्या शूटिंग पण चालू आहेत आपल्या, ज्या इंस्टाग्रामला तुम्हाला रील बघायला तर मिळतातच. आणि सिनेमॅटिक वगैरे, कार शूट वगैरे, वेडिंग शूट वगैरे ते पण आपलं चालू आहे. आणि तर मग आज आपण ठरवलं आहे ते देऊळबंद 2 जो मूवी आलाय, तर तोच मूवी बघायला आज आपण चाललोय. आणि अचानक तिकीट बघितली दादानी, जी ऑनलाईन होती 99 रुपीजला फक्त. बोललो एवढी स्वस्त तिकीट आहे तर लगेच मग जाऊयाच. आणि म्हणजे आपण एन्जॉय करणार आहे मूवी. म्हणजे बोलतायत लोक की खूप फेमस पण होते, आता आल्या आता किती एकच महिना झाला वाटतं, आणि खूप फेमस झालं देऊळबंद 2. आणि मम्मीची पण इच्छा होती खूप दिवसांपासून देऊळबंद 2 बघायची. आणि पप्पा पण बोलत होते भरपूर दिवसापासून. आम्ही थोडे दिवस IPL हे आपलं मुंबई प्रीमियर लीग बघायला गेलेलो, नुवामा T20 मुंबई प्रीमियर लीग. तर तिथे पण आम्ही खूप एन्जॉय केलं. त्याचा पण ब्लॉग आता येणार आहे लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही चाललो देऊळबंद 2 बघण्यासाठी. तर चला आता देऊळबंद 2 बघायला जाऊया. आणि आपण कुठे जाणार आहे मग आज? कोणत्या मॉलला जाणार आहे? मॅग्नेट मॉलला. आणि किती वाजता? 11:15चा शो आहे. 11:30 आहे आणि 11:30चा 3 वाजेपर्यंत तो शो असेल. 2:30-3 वाजेपर्यंत असेल. आणि नंतर सकाळी 7 वाजता परत आम्हाला शूटिंगला सुद्धा जायचं. उद्या सकाळी अजून एक शूटिंग आहे, तर त्याचा पण व्लॉग कदाचित आम्ही काढू जर टाइम भेटला तर. जर नाही भेटलं तर पॉसिबल नाही होणार. पण आता आपण मूवी बघायला जाऊया. तर चला लवकरात लवकर तिथे जाऊन भेटूया. 10:30 वाजले. चला. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. चला निघूया. तर बोला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर या मित्रांनो, आता कुल्फी खायला थांबलोय बघा. रबडी कुल्फी, केसर मलाई कुल्फी. चला एन्जॉय करूया. कोकण नगरला आलो, इथे भांडूपच्या कोकण नगर इथे कुल्फी खाऊया. हे घ्या पप्पा. हे बघा कुल्फी. कोणाकोणाला ही कुल्फी आवडते त्यांनी नक्की कमेंट करा. आणि बघा रबडी फालुदा देखील आहे तिथे. एक नंबर कुल्फी एन्जॉय करतायत. चलो एंटर करूया मॉलमध्ये. तर बोला गणपती बाप्पा मोरया. आणि एकदम शांत आहे मॉल, कोणच नाही रात्रीचं बघा. तर आता आपण आलो मॅग्नेट मॉलमध्ये पिक्चर बघायला. जवळजवळ 8 ते 9 वर्षानंतर आलो आहे आम्ही. पुष्पक विमान पिक्चर इथे बघितला होता, तेव्हा पण आम्ही 4 आलो होतो. रात्रीचा शो बघण्यासाठी आलो होतो. आणि त्याच्यानंतर आज इतक्या वर्षांनी मॅग्नेट मॉलमध्ये आता देऊळबंद भाग 2 बघण्यासाठी आलो आहे. आधी आपण कोणते कोणते पिक्चर बघितले ह्याच्या आधी? पुष्पक विमान बघितलेला, नवरा माझा नवसाचा बघितलेला. तेव्हा तर आम्ही खूपच लहान होतो. काकस्पर्श एक मला फक्त आठवतो. काकस्पर्श एक बघितला होता, नवरा माझा नवसाचा बघितलेला. आणि आता देऊळबंद भाग 2 बघण्यासाठी आम्ही आलो. चला आता एंटर करूया आतमध्ये. आणि इथे आपल्याला अजून रील्स वगैरे पण बनवायचे आहेत. कोकण स्वाद वगैरे हॉटेलला आपण व्हिजिट करणार आहे, त्याच्या पण आपण रील्स टाकणार आहे. आणि हे बघा मॉलमध्ये फ्लोरिंग पण एक नंबर लावले इथे. खूपच चेंजेस झाले. खूपच चेंजेस झाले. आधी एवढं म्हणजे काय हे बनवलं नव्हतं, आता सगळे पूर्ण मॉलच चेंज झालं आहे. आणि हे बघा माझ्या फेवरेट लहानपणीच्या गाड्या. आणि हे बघा एकदम शांत, काय भारी वाटतंय यार. इथे फोटोशूट करूया थांबा आता आपण. आणि मॉल बघा बंद असलं तरी काय भारी वाटतं, एक नंबर. चला आता पुढे जायचं आपल्याला. कुठे इथून आपण मॉल फिरतो आधी. एकदम डिजिटल फ्लोरिंग. मम्मीला तर फ्लोरिंग खूपच आवडली. थांबा लाईटीमध्ये जातो आणि मग तुम्हाला दाखवतो. वेल मेंटेन्ड असा मॉल आहे. हे बघा इथे फोटोशूटसाठी ते एक नंबरच लोकेशन मिळालं आहे बघा. एक नंबर स्टॅच्यू आहे. चला इथे फोटोशूट करून घेऊया. मम्मी उभी राहा.
ओवर एक्टिंग के 50 रुपये काट लो. चला फोटोशूट करून घेऊया मंडळी. तर मित्रांनो जस्ट आता एक शो संपलाय, त्यानंतर आपला शो चालू होणार आहे. तर बघा मंडळी, देऊळबंद 2चं इथे बॅनर देखील लागला आणि 21 मे 2026 या दिवशी हा पिक्चर रिलीज झाला आहे फायनली. आणि खूपच मित्रांनो लोकांनी या पिक्चरवर प्रेम दाखवलं आपलं. फायनली आम्ही एंट्री केली आहे, पण एंट्रीला टाईम आहे. आणि हे बघा मित्रांनो, एंटर केलं आम्ही आणि असंच चालू आहे काहीतरी. हा डोंगर आहे. एकच दिसतोय, पलीकडे दुसरा आहे. 2 क्रॉस कर. तर मित्रांनो रात्रीचे 3 वाजलेत आणि फायनली मूवी संपलेला आहे. तर मम्मी कसा वाटला? आपण देऊळबंद 2 बघितला. मस्त छान होतं. तर पूर्ण स्टोरी शेतकरीच्या म्हणजे जीवन कसं असतं, ते आत्महत्या वगैरे होतात ते सगळं सांगितलं. तर तुम्ही देखील एकदा नक्की विजिट करा तुमच्या जवळील मॉलला आणि नक्की हा देऊळबंद 2 मूवी नक्की बघा. पप्पांना कसा वाटला? मला मस्तच वाटलं, 1 नंबर होता. आणि दादा भारी वाटलं, एकदम मस्त. चला, तर आम्हाला तर खूपच आवडला हा मूवी. तुम्ही देखील नक्की म्हणजे मॉलला व्हिजिट करून हा मूवी नक्की बघा. तर भेटू असेच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा सी यू बाय. आणि आता आम्हाला झोप आली आहे, तर उद्या देखील अजून एक शूट आहे, तर ती देखील तुम्हाला रील बघायला मिळणार आहे इंस्टा पेजला. तोपर्यंत टाटा सी यू बाय. Bye. Good भेटू night. पुढच्या ब्लॉगमध्ये.